कवितेनं माझं जीवन व्यापून टाकलंय आणि ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मौलिक गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे खूप साधेपणाने मला सांगावंसं वाटतं की कविता ही ॲस्पिरिनची गोळी असते. ती तुमच्या रक्तात द्वेषाची गुठळी निर्माण होऊ देत नाही. ती रक्त निर्मळ करते आणि तुम्हाला कोसळू देत नाही. कविता जीवनाच्या समुद्रात खोलवर खेचते. म्हणते बघ दुःखाच्या अगणित लाटा बघ, बघ हे चढ उतार, बघ निराशेचे भोवरे बघ, बघ हे करुणामय डोळ्यांनी काही सांगू पाहणारं कासव. आणि म्हणते या जगातून तुझी सुटका नाहीये, तुला दुःखाचा दुभाषी व्हायचंय, म्हणून तुझ्यासाठी परतीचा रस्ता नाहीये. आज कवितेची आणखी एक जादू मला अनुभवायला मिळाली आणि असं लक्षात आलं की तुम्ही कवितेचा अविरत पाठलाग केला तर कविता तुमचं बोट धरते आणि आईच्या सन्मानापर्यंत घेऊन जाते. हे आज मला माझ्या आईच्या या उदाहरणावरून म्हटलं. म्हणजे विशाल पात्राच्या नदीसारख्या वाहत्या परंपरेमध्ये आपल्याला सहभागी होता आलं याबद्दल देखील मराठी काव्य परंपरेविषयी माझ्या मनात अपार आदर आहे. ही परंपरा वाहती राहावी म्हणून प्रत्येक पिढी पुढल्या पिढीच्या पाठीशी राहण्याचा प्रयत्न करते. आमची पिढी पुढल्या पिढीच्या पाठीशी कायम असेल असं मी माझ्या पिढीच्या वतीनं ठामपणे सांगू शकतो. मराठी वाङ्मयीन पर्यावरणाबद्दल मी काही वेळा निराशेतून, काही वेळा उद्वेगातून, जसं आत्ता रमेश बोलत होता, आम्हाला सगळ्यांना भयंकर त्रास होतो या पर्यावरणाचा आणि त्यावेळेस राग येतो, संताप येतो आणि तरीही आम्ही हे वाङ्मयीन पर्यावरण निकोप करण्यासाठी धडपडत राहतो. आम्हाला वाटतं की हे पर्यावरण निकोपच झालं पाहिजे, ह्याच्यामध्ये व्यापकता पाहिजे. म्हणजे माझं स्वप्न आहे की आपल्यातली जी उत्कटता आहे ती पुनर्जीवित झाली पाहिजे. आपण निर्मळ व्हायला हवं, आपली व्यापकता वाढायला हवी, मनाचा मोठेपणा दाखवायला हवा, एकोपा वाढायला हवा. एकीकडे कवितेचा प्रवास करताना आपलं पर्यावरण चांगलं होईल यासाठी मी माझ्या परीनं मात्र कायम प्रयत्न करत राहणार आहे. आणि मला हे पण माहिती आहे की माझ्या मर्यादा काय आहेत आणि तरी देखील आपल्या वैयक्तिक पातळीवर आपलं छोटंसं जग तरी या निकोप पर्यावरणामध्ये परावर्तित करता येईल असा आशावाद मला वाटतो आणि त्यासाठी निरंतर आणि शेवटपर्यंत धडपडत राहणं हे मला महत्त्वाचं वाटतं. म्हणजे आजच्या या सोहळ्याकडे एकाच वेळी अत्यंत भावोत्कटतेनं आणि त्याचवेळी तटस्थपणे पाहण्याची माझी धडपड चालली आहे. म्हणजे इतक्या जिव्हाळ्यानं माझ्याबद्दल या अंकामध्ये लिहिणारे जीवाभावाचे लेखक कवी, माझ्या शाळा महाविद्यालयातले सहकारी, माझे सगळे कुटुंबीय, नातेवाईक, आप्तेष्ट, माझे अत्यंत आवडते कवी आणि मित्र, इतका गोतावळा माझ्यासाठी येणं ही किती दुर्मिळ आणि अपार आनंद देणारी घटना आहे याबद्दल मनात विचार येतो आणि जाणवतं की आपण माणसांची श्रीमंती अनुभवतोय. आपण हाक देऊ आणि जिवलग आपल्यासाठी धावत येतील. दुसऱ्या बाजूला स्वतःला मी निक्षून सांगतोय, रमेश, ही प्रशंसेची शेकोटी आहे. या शेकोटीमध्ये प्रखर प्रकाश आणि तप्त आग आहे. या शेकोटीत प्रखर प्रकाश आणि तप्त आग आहे. निराशेचा बर्फ वितळेपर्यंतच या शेकोटीवर तळहात धरावेत आणि ही निराशा वितळली की माझे तळहात पुन्हा सर्जनशील व्हायला हवेत. मला पुन्हा कवितेच्या अरण्यात हरवून जाता आलं पाहिजे.
कारण माझ्या कवितेच्या जंगलात झाडांची आणि माणसांची गर्दी आहे. बालाजीचा आग्रह होता की एक कविता मी वाचावी. आत्ता मी अरुण कोलटकरांविषयी बोललो. अरुण कोलटकरचं कासव ह्याच शीर्षकाची कविता आहे आणि त्याच कवितेतला शेवटची ओळ इकडे लिहिली, मला शेवटचा अश्रू सांभाळायचा आहे, म्हणून मी मुद्दाम ती कविता तुमच्यासाठी वाचतो. अरुण कोलटकरांचा जो भिचकी वही नावाचा संग्रह आहे त्याच्यावर अश्रूचं चित्र काढलेलं, इजिप्शियन भाषेतल्या एक चिन्ह काढलं, त्याचा अर्थ अश्रू असा होतो. परंतु ते चित्र असं काढलंय की त्या डोळ्याच्या आकृतीतून 3 असे थेंब ओघळत आहेत. तर मला त्याच्याकडे पाहिल्यावर असं वाटलं की ही कासवाची प्रतिमा आहे आणि कासवाचा आणि ज्ञानेश्वरांनी सांगितलेला करुणाभावाचा किती जवळचा संबंध हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून मग अरुण कोलटकरचं कासव अशा शीर्षकाची मी कविता रचलेली ती तुमच्यासमोर मांडतो. ज्ञानेश्वरानं भाषेचा दिवा ठेवला आणि स्वतःसाठी भुयारातला चिरंतन अंधार. याच भाषेतून तुकारामाचं विमान उडालं तर या नदीच्या पात्रात स्वतःच्या शिदोरीतली भाकरी सोडून दिली. डोंगरावरून जाताना मुठीतले सगळे दाणे ओतले झाडांवर. 800 वर्ष दिवा विझला नाही, 400 वर्ष भाकरी संपली नाही. भूक लागल्यावर रानातल्या राबत्या माणसानं बुक्कीनं कांदा फोडल्यावर उडालेला कोंब सावत्याच्या प्रेमळ आत्म्यासारखा समोरच्या निर्मळ झऱ्यात अलगद वाहत राहिला. माझ्या भाषेतील भिरभिरते मासे कुठे आहेत? रावे, पारवे आणि चिमण्या कुठे आहेत? अंधारलेल्या झाडांमधली किलबिल कुठे आहे? ही नदी, दिवा ठेवलेला नदीचा काठ सांभाळून ठेवता आला नाही पापण्यात माझे अभागी डोळे कुठे आहेत? एक दाना धड टिपता आला नाही, माझी दरिद्री तुटकी चोच कुठे आहे? हा अपराध मागे टाकीन. तुटलेला पंख घेऊन मी या भाषेत फडफडत राहीन. मी कोलटकरच्या भिचक्या वहीवरचं कासव कवेत घेईन. मला शेवटचा अश्रू सांभाळायचा आहे, मला शेवटचा अश्रू सांभाळायचा. आणि मी हे सगळं वातावरण अतिशय गंभीर करून टाकलेलं आहे ह्याची मला जाणीव आहे. पण शेवट मात्र मी असा गंभीर होऊ देणार नाही. ह्या सभागृहामध्ये 2 व्यक्ती बसलेल्या आहेत. त्या म्हणजे प्रोफेसर ऋषिकेश आणि पर्यावरणप्रेमी हरीश जाखेटे. हे दोघंही माझे मेव्हणे आहेत, म्हणजे ज्योतीचे भाऊ आहेत हे 2. ह्या दोघांना मी आवर्जून सांगतो, म्हणजे आता आमच्या जावयाचं कौतुक तुम्ही सगळ्यांनी केलं. मी ह्या 2 मेव्हण्यांना आवर्जून सांगतो की ह्यांनी 4-4 अंक विकत घ्यावेत आणि नातेवाईकांमध्ये आता तरी पसरवावं की जावई चांगला निघाला. धन्यवाद सर. या वाङ्मयीन व्यवहारात अतिशय निकोप असं वातावरण राहावं असा प्रयत्न मी करेन असं सर म्हणाले. आणि त्याचा डॉक्युमेंटरी पुरावा जर आपल्याला भूतकाळातला बघायचा असेल तर प्रतिष्ठानच्या 50 ते 52 अंकांचं त्यांनी संपादन केलेलं आहे. ते आपण निश्चित बघू शकतो. असं काम मूलभूत स्वरूपाचं त्यांनी याआधीच केलेलं आहे. यानंतर कविता आणि प्रतिमा हा एक ग्रंथ मागच्या 10 पिढ्यांनी हृदयाजवळ कवटाळलेला आहे. आणि त्याने जो मार्ग दाखवला कवितेचा, तो प्रशस्त केला, त्याच्याविषयीची करुणा इथल्या 10 पिढ्यांच्या मनात नक्कीच आहे.
असे आदरणीय गुरुवर्य रसाळ सर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी अध्यक्षीय भाषण आपलं करावं, द्यावं.